महायुती सरकार हे बिल्डर धार्जिणे आहेत। मुंबई असो अथवा महाराष्ट्र, विकासकांच्या फायद्याचेच बदल करण्यात येत आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। आज ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या खरोखर किती अभ्यासपूर्ण होत्या हा विषय आपण जरा अभ्यास करा स्वतः। कारण मुळात पागडीचा विषय हा मंत्री महोदयांना कळलाच नाही, जसे इतर विषय कळत नाहीत। त्यांनी जी घोषणा केली की 19,000 बिल्डिंग आहेत, खरं तर 14,500 बिल्डिंग आहेत। दुसरं म्हणजे त्यांनी जे घोषणेप्रमाणे आणि जे काही आपण हाऊसमध्ये पाहिलं असेल, त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे ते सरकार जी आत्ता साईज ज्या टेनंटची आहे तेवढीच साईज आम्ही त्यांना देऊ, म्हणजे 10 बाय 10ची खोली असेल तर तेवढंच त्यांना मिळेल। आणि दुसऱ्या बाजूला लँडलॉर्डला अधिकचा FSI अधिकचा TDR म्हणजे बिल्डर धार्जिणी त्यांनी घोषणा ही केलेली आहे। माझं मत स्पष्ट जे आत्ता मी हाऊसमध्ये मांडलं, पागडीबद्दल मी विषय मांडलेला आहे। दोन गोष्टी ह्या अपेक्षित आहे सरकारकडून आणि विषय खूप सोपा आहे। कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, BMC आहे की म्हाडा आहे, हा विषय एवढा चढलेला आहे आणि कोर्टात ह्याच्यावरूनच वाद चालू आहे। मला वाटतं राज्य सरकारने पहिली तर गोष्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे हे सांगावं। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्रिगर पॉईंट नेमावा की 1960च्या आधीच्या ज्या काही इमारती असतील त्याच्यात पहिले 6 महिने जागा मालकाला, जर त्याला विकास करता नाही आला तर पुढचे 6 महिने टेनंट्सना, त्या टेनंटनी त्यांचा विकासक शोधावा। आत्ता हे सगळं आम्ही जो कायदा त्यावेळी 79A 79B वगैरे आणलेला, त्याप्रमाणे जे टेनंट्स आहेत आणि जे जागा मालक आहेत ते समन्वयाने ठरवत होते की तुम्हाला 500 स्क्वेअर फूट, 560 पाहिजे, 600 पाहिजे, जे काही इमारत कशी असेल काय असेल। पण हे जे सरकार आहे ते एवढ्यासाठीच काम करते की तिकडचे जे जागा मालकांकडून बिल्डरांनी TDR वगैरे ते म्हणजे घेण्यासाठी ते जागा घेतली आहे त्यांना मदत व्हावी। दुसरी गोष्ट आणि दुसरी मागणी मी जी केली आहे ती म्हणजे SRAमध्ये रेरासारखा कायदा लागू व्हावा। 305 वरनं SRAमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत ही घरं SRA धारकांना मिळावी। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड +1 जिथे जिथे SRA झालेलं आहे तिथे त्या लोकांना सगळ्यांना देखील रेग्युलरायझेशन मिळालं पाहिजे। तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला। शिंदे यांनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी, त्यांना आमदार मंत्री कोणी केलं याची जाणीव हवी। आता हेच विषारी साप अनाकोंडाला डसायला निघाले आहे अशी टीका त्यांनी केली। मला वाटतं जे स्वतः पलटात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट त्यांना मिळालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं, हे दिसलं, थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे। माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही, पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप ॲनाकोंडाला चावायला निघालेत।